नमस्कार मंडळी. चला आज आपण मिळून गरमागरम एकदम मऊ आणि मोकळे पोहे कसे बनवायचे याचं रहस्य उलगडूया. आणि हो, पद्धत अगदी सोपी आणि अचूक असणार आहे. सकाळची घाई किंवा मग संध्याकाळची छोटीशी भूक, अशा वेळी पटकन काहीतरी पौष्टिक आणि चविष्ट खायला मिळालं तर काय मजा येईल, नाही का? पण काय बनवायचं हा प्रश्न पडतोच. तर अजिबात काळजी करू नका, कारण यावरचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच आहे, आणि तो म्हणजे गरमागरम पोहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या चविष्ट प्रवासाला. आता बघा, कुठलाही पदार्थ उत्तम बनायचा असेल तर त्याचा पाया मजबूत हवा. म्हणजे काय? तर त्याचं साहित्य. पाहूया आपल्याला काय काय लागते. तर हे बघा, ही आहे आपली साहित्याची यादी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जाड पोहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, पातळ पोहे अजिबात वापरायचे नाहीत, कारण त्याचा लगदा होऊ शकतो. मग आपल्याला लागेल बारीक चिरलेला कांदा, बटाटा, हिरवी मिरची आणि हो, फोडणीसाठी मोहरी, जिरे आणि कढीपत्ता तर हवाच. आता ऐका, अनेकांना वाटतं की पोह्यांची खरी चव फोडणीत असते, पण नाही. खरं रहस्य सुरू होतं पोहे भिजवण्यापासूनच. ही पहिली पायरी आहे ना, ती खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. चला बघूया नक्की काय करायचे ते. सगळ्यात आधी काय करायचं, पोहे एका चाळणीत घ्या आणि नळाखाली फक्त 1-2 वेळा फिरवून घ्या. जास्त चोळायचे नाहीत बरं का, नाहीतर सगळा खेळ बिघडेल. मग त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून जाऊ द्या, आणि पाणी निथळलं की लगेच त्यात चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमूटभर साखर घालायची. आणि हो, अगदी हलक्या हाताने सगळं मिसळून घ्यायचं. आता साखर का, तर ती फक्त गोडव्यासाठी नाही, तर पुढे आपण जो लिंबू पिळणार आहोत आणि मिरची वापरणार आहोत ना, त्यात तिखट आंबट चवीला ती मस्त बॅलन्स करते. आणि असं आधी केल्याने प्रत्येक दाण्याला चव अगदी मुरते. ठीक आहे, तर आपले पोहे आता मस्त चव मुरवून तयार आहेत. आता येतेय खरी मजा. आता वेळ आहे त्या खमंग सुगंधित फोडणीची. आहाहा, फोडणी आपल्या भारतीय स्वयंपाकाचा आत्माच आहे तो. गरम तेलात मसाले टाकल्यावर जो काही सुगंध घरभर पसरतो ना, तीच तर आहे पोह्यांची खरी जादू. चला तर मग एका कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल छान तापलं की त्यात टाका मोहरी. मोहरी तडतडायला लागली की लगेच टाका जिरे, कढीपत्त्याची पानं आणि शेंगदाणे. शेंगदाणे तेलात असे थोडे कुरकुरीत लालसर होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर घाला हिरवी मिरची आणि कांदा. वाव, आतापर्यंत तर स्वयंपाकघरात सुगंध दरवळायला लागला असेल. कांदा असा छान गुलाबी रंगावर आला की मग त्यात टाका बारीक चिरलेला बटाटा. आता कढईवर झाकण ठेवून एक 3-4 मिनिटं बटाट्याला मस्त वाफ येऊ द्या, म्हणजे तू छान मऊ शिजेल. बटाटा थोडा शिजलाय असं वाटलं की त्यात हळद घाला आणि सगळं व्यवस्थित एकत्र परता. बघा, हळदीचा तो सुंदर पिवळा रंग सगळ्या मिश्रणाला कसा चढतोय ते. आपली खमंग फोडणी तयार आहे, भाज्या शिजल्या आहेत. आता वेळ आहे त्या भिजवून ठेवलेल्या पोह्यांना या चविष्ट फोडणीत मिसळण्याची. हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे बरं का. आता ते तयार ठेवलेले पोहे कढईत घाला आणि पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अगदी हलक्या हाताने अलगदपणे सगळं एकत्र करायचं, म्हणजे पोह्यांचा एकही दाणा मोडणार नाही आणि पोहे छान मोकळे होतील. सगळं एकत्र झालं की झाकण ठेवा आणि फक्त 2 मिनिटं एक छान वाफ येऊ द्या. याच वाफेमुळे पोहे अजून मऊ आणि चवदार बनतात. वा, पोहे तर शिजून तयार आहेत. पण थांबा, याला परिपूर्ण बनवणारे काही शेवटचे आणि महत्त्वाचे घटक अजून बाकी आहेत. हे घटक पोह्यांची चव एका वेगळ्याच लेव्हलवर नेतील. आता गॅस बंद करा आणि वरून पिळा मस्तपैकी लिंबाचा रस. तो एक छान ताजेपणा आणि आंबट गोड चव देईल. मग वरून भुरभुरा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवडत असेल तर थोडा किसलेला ओला नारळ. आहाहा, हे तिन्ही घटक पोह्यांमध्ये रंग, चव आणि एक वेगळीच मजा आणतात. आणि हे बघा, आपले गरमागरम चविष्ट पोहे खाण्यासाठी अगदी तयार आहेत. मस्त एका वाटीत काढा, सोबत घ्या वाफाळलेला चहा. सकाळी नाश्त्यासाठी यापेक्षा परफेक्ट दुसरं काही असूच शकत नाही.